शिव सकाळ मंडळी. तर आपण पोहोचलेलो आहोत आज सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीराम भक्त जटायू कथा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण आज जाणून घेणार आहोत श्रीराम भक्त जटायू कथा. आपल्या सर्वांना माहिती आहेच, सर्व तीर्थ टाकेत हे रामायणातील जटायू कथेसाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे मित्रांनो. सर्व तीर्थ जटायू आश्रम हे ठिकाण सह्याद्री पर्वताच्या कुशीमध्ये अगदी डोंगराळ भागात वसलेले असे निसर्गरम्य ठिकाण आहे. या सर्व तीर्थापासून 5 किलोमीटर अंतरावरती जटायू पक्षाचे वसती स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. त्याचे नाव म्हणजेच अवंढा पट्टा किल्ला. तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती उपलब्ध मित्रांनो. वरील लिंकला क्लिक करून तो पण आपण या ठिकाणी बघू शकता. औंढा आणि पट्टा या किल्ल्याबद्दल अरण्यकांडामध्ये देखील उल्लेख आलेला आढळतो मित्रांनो. तर तो उल्लेख असा: रावणाचा छेदीला अंगुठा, तेथे झाला अवंढा पट्टा, त्र्यंबकच्या निकट घाटा, अवंढा पट्टा प्रसिद्ध. आता अवंढा पट्टा या किल्ल्याचे नाव विश्रामगड ठेवण्यात आले आहे मित्रांनो. श्रीरामाचे भक्त जगात असंख्य झालेले आहे, पण भक्त जटायू सारखा एकही नाही. कारण एका भक्तासाठी श्रीराम धाय मोकलून रडले. सीतेचा त्याग पाहून देवांना देखील आश्चर्य वाटले आणि भक्तासाठी रडणारा देव पाहून देवांना देखील आश्चर्य वाटले. अवघी अयोध्या नगरी हळहळली असा हा राम भक्त जटायू. त्याची कथा आपण आपल्या या आजच्या भागामध्ये जाणून घेत आहोत मित्रांनो. जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. रावण सीतामाईकडे साधूचे रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी गेला. सीता रेषाचे आतून भिक्षा देत असताना तो कपटी साधू काही भिक्षा घेईना. शेवटी साधू हट्ट म्हणून सीतामातेला लक्ष्मणाची आज्ञा मोडून त्या साधूला भिक्षा देण्यासाठी रेषा ओलांडावी लागली. ही संधी पाहून त्या कपटरूपी राक्षस रावणाने सीतामातेला उचलले आणि आकाशमार्गी आपल्या रथामध्ये घेऊन चालला. रावण सीतेला घेऊन जात असताना ती फार जोरजोरात आक्रोश करीत होती, डोळ्यातून अश्रू गाळीत होती व आपल्या गळ्यातील रत्नाची माळ तोडून एक एक मणी जमिनीवर टाकीत होती. परंतु रावणाला त्याची काही पर्वा नव्हती. तो वेगाने आकाशमार्गी चालला होता. पट्टा डोंगरावर वास्तव्यास असणाऱ्या जटायू पक्षाला आकाशातून रडण्याचा आवाज ऐकू आला. जटायूने आपल्या तीक्ष्ण नजरेने पाहिले की कोणी एक राक्षस एका स्त्रीला घेऊन आकाशमार्गी चालला आहे व ती मुखाने धाव रामा म्हणून आक्रोश करीत आहे. हे पाहून जटायूने त्या डोंगरावरून उड्डाण केले आणि आकाशमार्गी सीतेला घेऊन जाणाऱ्या रावणाचे पुष्पक विमानावर जटायूने झडप मारली. ज्या ठिकाणी जटायूने पहिली भरारी मारून रावणाचे विमान अडवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणचे गावाला भरवीर असे नाव ठेवले गेले. परंतु त्या पहिल्या भरारी झडपेचा रावणावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही. तो तसाच पुढे जात राहिला. शेवटी जटायूने एका ठिकाणी परत रावणाला अडवले. त्या ठिकाणच्या गावाचे नाव अडसरे पडले. जटायूने रावणाला झडप मारून व अडवून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी रावणाची व जटायूची वरचेवर झटपट सुरू झाली तेव्हा मात्र रावण घाबरला. सीतेला जमिनीवर ठेवल्याशिवाय इलाज नाही
म्हणून रावणाने एका घनदाट झाडीत सीतेला टाकले. तेच हे ठिकाण, म्हणून या जागेचे नाव टाकेद सर्वतीर्थ पडले. ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला जमिनीवर ठेवले त्या जागेवर रावण आणि जटायू या दोघांचे खूप युद्ध झाले. या युद्धामध्ये जटायू रावणाला काही केले आवरेना. शेवटी जटायूने रावणाला एक क्षण बेशुद्ध केले. त्यामुळे जटायूने रावणाला टोचून मारण्याचे थांबवले, कारण त्या वेळचे धर्मयुद्ध असल्यामुळे जटायूने आपला धर्म पाळला. मग रावण शुद्धीवर आल्यावर नम्र स्वरात बोलू लागला, मी लंकेचा राजा रावण आहे. मी सीतेला पळवण्याच्या आधी 33 कोटी देव बंदिशाळेत ठेवले आहेत व 9 ग्रह माझ्या पलंगाखाली पालथे ठेवले आहेत. इतका मी शूर असून तू साधारण पक्षी मला बेशुद्ध केलेस? तेव्हा रावण जटायूला विचारू लागला, तू साधारण पक्षी असून तुझ्यात इतकी मोठी शक्ती आहे, तेव्हा तुझे मरण कशामध्ये आहे ते मला खरे खरे सांग. जटायू हा रामाचा खरा भक्त असल्यामुळे त्याने रावणाला खरे सांगितले की माझे दोन्ही पंख कापले किंवा तुटले गेले तरच मी शक्तिहीन होईल. त्यामुळे मला काहीच करता येणार नाही. त्यामुळे माझा अंत होईल असे रावणाने सांगितल्यावर रावणाला मनापासून खूप आनंद झाला. मग जटायूने रावणाला त्याचं मरण विचारलं. रावणाने जटायूला खोटे सांगितले की माझ्या डाव्या पायाचा अंगठा फोडल्यावर मी मरण पावेल. असे रावणाने खोटे सांगितल्यावर रावणाने जटायूवर कृपामानाने वार करण्यास सुरुवात केली. परंतु जटायूने लगेच उड्डाण करून टोचण्यास सुरुवात केली व रावणाचा अंगठा फोडण्यासाठी रावणाच्या पायावर झडप घेतली. ही संधी पाहून रावणाने जटायूच्या पंखांवर झपाझप वार करून जटायूचे पंख तोडले. त्यामुळे जटायू शक्तिहीन झाला, त्याला उडता येईना. तेव्हा रावणाने ह्या टाकेद तीर्थ ठिकाणाहून सीतामातेला उचलले आणि आकाशमार्गी समुद्रापार करून दक्षिणेला लंकेला प्रयाण केले. जटायूचे पंख तोडल्यामुळे त्याला उडता येईना, हालचाल करता येईना. तो ह्याच ठिकाणी पडून राहिला व आपल्या डोळ्यांवर दुःखाश्रू गाळीत राहिला. जटायूला स्वतःचे पंख तुटल्याचे किंवा आपला प्राण जाणाऱ्याचे मुळीच दुःख नव्हते. जटायूला दुःख होते ते रावणाच्या हातून सीतामातेला सोडवता आले नाही याचे, या संकटातील स्त्रीला आपल्या हातून सोडवता आले नाही याचे. त्यामुळे जटायू स्वतःच्या शक्तीला दोष देत होता व प्राण काढीत होता. पण काही केल्या त्याचा प्राण जात नव्हता. मात्र मुखाने केविलवाणी स्वरात राम 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 जप चालूच होता. पंचवटीत मारीच वध करून राम लक्ष्मण पर्णकुटीकडे आले तेव्हा त्यांना सीताला दिसेना. ती पर्णकुटीमध्ये नव्हती, ती आजूबाजूला काही केल्या दिसेना. ते घाबरले आणि सीतेचा इकडे तिकडे तपास करू लागले. तपास करता करता त्यांना सीतेच्या गळ्यातील एक एक रत्नाचा मणी दिसला. त्या रत्नाच्या एक एक मण्याच्या शोधाने राम लक्ष्मण टाकेद ठिकाणापर्यंत आले. तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहणारा आणि मुखाने राम राम जप चाललेला जटायू पक्षी दिसला. राम लक्ष्मण जटायूच्या जवळ आले. रामाने जटायूच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत खाली बसून जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली आणि विचारू लागला, तुझी अशी वाईट दुर्दशा कोणी केली ते मला सांग. तेव्हा जटायू सांगू लागला की रावणाने सीतामातेला आकाशमार्गी घेऊन चालला होता. मी त्याला अडवले, परंतु तो काही केले ऐकेना. शेवटी त्याचे व माझे युद्ध झाले. मी त्याला बेशुद्ध केले. तो शुद्धीवर आल्यावर मला नम्रपणे विचारू लागला, तू पक्षी असून इतका शक्तिशाली आहेस, तेव्हा तुझे मरण कशात आहे हे मला सांग. मी त्याला खरे खरे सांगितले की माझे मरण माझ्या पंखात आहे. मी त्या दुष्ट रावणाला विचारले, तुझे मरण कशात आहे ते मला सांग. तेव्हा त्याने मला खोटे सांगितले की माझ्या डाव्या पायाचा अंगठा फोडला की मी मरेन. तेव्हा मी त्याच्या डाव्या पायाचा अंगठा फोडण्यास झडप मारली. त्याने त्याचा फायदा घेऊन माझे पंख क्रूरपणे वार करून तोडले. त्यामुळे मी शक्तिहीन झालो. मला उडता येईना हे पाहून रावण शांत झाला व सीतामातेला घेऊन आकाशमार्गे निघून गेला. हे सांगत असताना जटायूचा प्राण कंठावर आला होता. राम आपल्या मांडीवर घेतलेल्या जटायूच्या डोक्यावर हात फिरवीत डोळ्यातून अश्रू गाळीत होता. त्यांना अतिशय दुःख झाले होते. राम जटायूला बोलू लागला, तू मला सीतेचा खरा तपास सांगितला, तेव्हा तुला जीवदान पाहिजे की मोक्ष पाहिजे? तेव्हा जटायूने आपल्या शेवटच्या शब्दात सांगितले की मी तुमच्यासारखी मांडी मला कोणत्याच जन्मात मिळणार नाही, तेव्हा मला मोक्ष द्या. परंतु माझी शेवटची इच्छा आहे ती माझी पूर्ण करा. मी आमिषभोगी असल्यामुळे माझ्याकडून एकही तीर्थ झालेली नाही व आता होणारही नाही. यासाठी तुमच्या हाताने मला या ठिकाणी सर्व तीर्थांचे पाणी पाजा, हीच माझी शेवटची इच्छा आहे. हे जटायूचे शेवटचे शब्द ऐकून राम लक्ष्मणाने त्यांचे मन फार दुःखी झाले.
डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, परंतु त्याला उपाय नव्हता. जटायूचे हे शब्द ऐकून रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली की बाण मारून भारतातील सर्व तीर्थांचे पाणी एकत्र करून या ठिकाणी बोलव. हे रामाचे बोल ऐकून जटायूने आपले डोळे उघडले व बोलू लागला, हे ब्रह्मांड नायक, मला तुम्हीच आणलेले पाणी तुमच्या हाताने मला पाजा व माझा उद्धार करा. हे जटायूचे बोल ऐकून रामाने आपल्या भात्यातून बाण काढून ह्या ठिकाणी वडाच्या मुळाजवळ बाण मारला. त्याचबरोबर आपल्या भारतातील सर्व तीर्थ एकत्र येऊन ह्या ठिकाणी त्याचे पाणी वाहू लागले. ते आजपर्यंत देखील चालू आहे मित्रांनो. परंतु सर्व तीर्थांचा राजा काशी प्रयागराज याला गर्व झाला की राम हा काही राजा नाही, मी तर सर्व तीर्थांचा राजा आहे. राजाला राजाचेच आमंत्रण असले पाहिजे, तेव्हा ह्या सर्व तीर्थांच्या बरोबर कसा जाऊ, म्हणून प्रयागराजा काही येईना. म्हणून रामाने परत दुसरा बाण मारला. रामाने दुसरा बाण मारल्यानंतर प्रयागराज तीर्थ राजाला या ठिकाणी यावेच लागले, परंतु त्याला येण्यास उशीर झाला. त्यामुळे रामाने जटायूला सर्व तीर्थांचे पाणी पाजून शांत केले होते. प्रयागराजाला उशीर लागल्यामुळे रामाने त्या प्रयागराजाला सर्व तीर्थांचे पाण्यामध्ये मिसळू दिले नाही आणि म्हणून प्रयागराज तीर्थ आजपर्यंत एका बाजूलाच आहे मित्रांनो. ह्या प्रयागराज तीर्थाला आपल्या गर्वाचा मोठा पश्चाताप झाला. त्यामुळे प्रयागराज श्रीरामाकडे काहीतरी वरदान मागू लागला. श्रीरामाला त्याची दया आली आणि वरदान दिले, तू सर्व तीर्थांचा राजा आहे, त्यामुळे तुझे पाणी कधीही कमी होणार नाही व नेहमी स्वच्छ राहील. ह्या वरदानामुळे ह्या प्रयागराज तीर्थाचे पाणी फक्त 1-1.5 फूट आहे, परंतु महाशिवरात्रीच्या वेळी लाखो लोक या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात, दुकानांसाठी करतात, परंतु ते पाणी 1 इंच सुद्धा कमी होत नाही. श्रीरामाने सर्व तीर्थांचे पाणी एकत्र झाल्यावर मांडीवर घेतलेल्या जटायू पक्षाला आपल्या हाताने पाणी पाजले. रामाच्या हाताने पाणी पिल्यावर जटायूचा तळमळणारा आत्मा शांत झाला आणि प्रभू रामाच्या मुखाकडे लागलेली नेत्र कायमची बंद झाली. राम आणि लक्ष्मण यांच्या जटायूच्या मृत्यूने फार मोठे दुःख झाले. त्यांनी दुःखाश्रू ढाळले. शेवटी त्यांनी आपले मन शांत केले व अग्निकाष्ठ जमा करून जटाईला ह्या तीर्थ ठिकाणी अग्नी देऊन मोक्ष दिला. यानंतर राम लक्ष्मण यांना सीता तपासासाठी पुढे जाता येईना. शेवटी त्यांना ह्या ठिकाणी 13 दिवस राहावे लागले व जटायूचा 13वा विधी करणे महत्त्वाचे होते. त्यासाठी रामाने या ठिकाणी मनोकामेश्वर लिंगाची स्थापना केली आहे आणि आपल्या मनामध्ये असा संकल्प केला की मी रावणाचा वध करीन का, माझी सीता मला परत मिळेल का, अशी इच्छा मनोकामेश्वर लिंगाकडे केली. म्हणून आताही भाविक लोक आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा धरून ह्या लिंगामधील शालिग्राम काढीत असतात आणि अनेक भाविक लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे तेथे लोक सत्यनारायणाची किंवा शंकराची पूजा करतात. तर अशी ही मित्रांनो श्री जटायूची कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अशा ह्या सर्व तीर्थ ठिकाणी अनेक जागृत दैवत आहेत मित्रांनो. राम मंदिराच्या पश्चिमेला सत्याईची 3 फूट उंच मूर्ती आहे. राम मंदिराच्या पूर्व बाजूला श्री दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिरात 2.5 फूट उंचीची 3 मुखी दत्तात्रयाची मूर्ती आहे. त्यामुळे येथे दत्त जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राम मंदिराच्या समोर दक्षिणमुखी हनुमान आहे. त्याचाही हनुमान जयंतीला मोठा कार्यक्रम असतो. कुंडाच्या उत्तर बाजूस कोपऱ्यात श्री शैनेश्वराची मूर्ती आहे. त्यामुळे शनी अमावस्येला अनेक भाविक या ठिकाणी तेल वाहण्यासाठी येतात. रामाने ज्या वडाच्या मुळाजवळ बाण मारून सर्व तीर्थांचे पाणी काढले, ते पाणी ज्या मंदिराखालून येते ते 50 फूट उंचीचे हेमाडपंथी जटायूचं मंदिर आहे. राम मंदिराच्या भिंतींमध्ये एक जागृत सिद्ध महात्म्याची समाधी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व तीर्थ टाके सर्व तीर्थांच्या याने पावन झालेला आहे. तुम्ही आता शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहताला असाल मित्रांनो, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील बेल आयकॉनला प्रेस करा. अशा या सर्व तीर्थ टाके तीर्थस्थळी जर तुम्हाला मित्रांनो पोहोचायचं असेल तर तुम्हाला घोटी
या ठिकाणी यावंच लागेल. तुम्ही मुंबईहून येत असाल किंवा नाशिकहून येत असाल तर मुंबई आग्रा हायवे यावर घोटी हे गाव आहे. घोटी या गावापासून भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या मार्गाने आपण पुढे निघावे. पुढे आल्यानंतर पिंपळगाव मोर या गावाजवळ येऊन अधरवड फाटा मार्गे तुम्ही सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी पोहोचू शकता. कळसुबाईला जाणारा रस्ता आणि पुढे आपल्याला टाकेत फाटा लागेल. या टाकेत फाट्यापासून आपण अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती सर्व तीर्थ टाकेत हे तीर्थस्थान आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने पोहोचू शकता. तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा जीपने किंवा बसने देखील या ठिकाणी पोहोचू शकता मित्रांनो. दुसरा मार्ग आहे तो म्हणजेच शिन्नरहून आपण निघत असाल तर पुणा रोड मार्गे आपण नाशिक रोडवरनं आपण भगूर आणि भगूरवरनं आपण धामणगाव आणि धामणगावपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती सर्व तीर्थ टाकेद हे गाव आहे. अशा पद्धतीने आपण सर्व तीर्थ टाकेद या ठिकाणी पोहोचू शकता मित्रांनो. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह माहितीसह. तोपर्यंत राम राम. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये.